मला दुसरी बेबी आणणार आहे मी. आम्ही आत्याला फोन तू राह. लय रडतोय. तुला नकोय दुसरी बेबी? नकोय तरी पण जिद्दपणा करते दुसरी गर्ल नकोय, सिस्टर नकोय. नकोय त्याला शिक्षण. तर तुला दुसरी बेबी पाहिजे तर दुसऱ्या घरात जाऊन घे ना. दुसऱ्या घरात कशाला जाऊ? माझ्याच घरात आणीन मी बेबी. लाडात आलाय. तर कुठे मिळणार आहे? कोण? एक बेबी मिळाली तर एक बेबी असते. असं नसतं. एका मम्मीला 2-2, 3-3 बेबी पण होतात. आईला नाही झाली का? आईला तर 4-4 बेबी झाली. मला 2 नाही होऊ शकत. मी अजून एक बेबी गर्ल आणणार आहे. मला पाहिजे. तू रडतोयस कशाला आधी मला सांग. तुला काय झालंय? ऊ नको करू. तुला काय झालंय सांगशील का? काय झालंय तुला? काय झालंय नीट सांगशील? हा हा स्केटबोर्ड. मम्मा काय बोलली? बर्थडेला येणार ना. बर्थडेला बर्थडे गिफ्ट तुला स्केटबोर्ड भेटणार आहे. तू कशाला उगाच रडतोयस? हट्ट करणार तर मग बर्थडेला पण देणार नाही मी. सप्टेंबरला आहे बेबी तुझा बर्थडे. फक्त 2-3 महिनेच राहिलेत. बोलशील आता? आता मम्माचा पण बर्थडे येतोय. मम्माला पण पाहिजे गिफ्ट. मम्मी अशी रडू का? रडू का मी पण अशी अशी रडू का मी? स्कूटर पाहिजे तर ते पैशाने मिळतो. मग स्केटबोर्ड काय चिचुक्यांनी भेटतो? त्याचे खूप पैशाने मिळतो. मग तू मला घेणार आहेस का? तुझ्या बर्थडेला तर जमाना आहे. नाही, माझा बर्थडे 1 महिन्यानंतर आहे. जुलैला आहे माझा बर्थडे. 1 महिनाच आहे. बोलशील आता? तू देणार आहेस मला स्कूटर? देणार आहेस का? तू स्कूटर पाहिजे तर ते पैशाने मिळतात. मग तुझ्याकडे आहेत का पैसे? तर काय फुकटच्या पैशांनी नाही मिळत. मग स्केटबोर्ड पण फुकटच्या पैशाने नाही भेटत. त्याला पण पैसे लागतात. आणि आता माझ्याकडे नाही आहेत. वायफळ खर्च करायला पैसे नाही आहेत माझ्याकडे. तुझ्या बर्थडेला मी गिफ्ट देणार आहे तुला. मी देऊ शकते, बर्थडेलाच देऊ शकते. तुला पाहिजे असेल तर बर्थडेलाच भेटणार. आणि असंच रडत राहणार असशील, हट्ट करणार असशील तर बर्थडेला पण देणार नाही. मला बाबा चांगलावाला बच्चा पाहिजे. मी चांगली बेबी घेऊन येणार. गुड गर्ल. एकदम छानी. शुभ्रा कशी आहे तशी. अरे पण बेबी गर्ल आणणार तर तुला कशाला फेकू मी? तू पण राहा ना. हा, 2 जण राहा. तुझ्यासारखी तर अजिबात हट्ट नाही करणार. बेबी गर्ल गुड गर्ल असते. तू बाबा आहेस म्हणून तू हट्ट करतोस. मी तुला बोर्डिंगला टाकीन बस. काय आवड करा? एवढी आवडत नाही तर तू मला एवढी आवडत नाही. मी तुला आवडत नाही? अय्या, ओ माय गॉड. तू मला आवडत नाही. अय्या, मी तुला आवडत नाही? मी तुझी मम्मा आहे ना. असं बोलतो मम्माला. पण तू माझ्याशी रागली आहे ना. अरे म्हणजे तुला असं बोलायचं की मला तू आवडत नाही का? पण असं नाहीये बेबी. मी नाही रागवली आहे. मी तर तुला समजवते. तू रागवली नाही फेकत आहे मी. किती रागवली तरी पण मी काय माझ्या बबूला फेकणार आहे का? तू काय स्वस्त आहेस का? तू किती महाग आहेस माहितीये का तुला? तर तू मला दुसऱ्या घरात दे ना. कशाला देऊ मी? मी एवढे पैसे दिले तुला घरी आणायला. पण
मग पोटात ना आली आहे ना, पण माझं पोट फाडून तुला काढायला केवढे पैसे दिलेत मी माहिती का तुला? 1.5 लाख रुपयाचा आहेस तू. तर 1.5 लाख रुपयाचा आहे, तर 1.5 लाख रुपये तर मला विकून 1.5 लाख रुपये परत घेणार. पण तुझ्यासारख्या पोराला कोण भेटणार आहे, घेणार आहे? आम्हीच परेशान झालोय, तुला कोण घेणार आहे असं रडव्या पोराला? सगळेजण चांगले, हसणारे, गोड, खेळणारे, शांत पोरांना घेतात. अशा किरकिर करणाऱ्या पोरांना कोण नाही घेत. तर मला विकून ॲमेझॉनवर टाकू का तुला? जिकडनं आपण स्केटबोर्ड आणणार आहे त्याच्यामध्ये तुला टाकू का? लिस्टिंग करू का तुझी? हा, लवकर बोल. तुम्हाला कचऱ्यावाल्याकडे कशाला ना देत? मी नाही देणार, मला नाही आवडत. माझी वस्तू मला कचऱ्यात फेकायला नाही आवडत. तू माझा आहेस ना, मग मी तुला कचऱ्यात कशी फेकणार? तुझी सासू मेली आहे का? तर माझी परवा नाही करत. तर तुम्हाला परवा नाही करत तर मला कशाला घेतली? मी कोण बोलले तुला परवा? म्हणजे तुला स्केटबोर्ड दिली म्हणजे तुझी परवा केली का? है, तुला स्केटबोर्ड देणार म्हणजे मी तुझी परवा करते, आणि नाही देणार म्हणजे मी परवा करत नाही, असं होतं का? तर काय तू अशी आहेस काय? हा, काय आहे? काय आहे मी? मग दुसऱ्या माणसाकडे दे, कुठे पण टाक. मी नाही टाकणार. तुला महाग आहेस बाबा, मला महाग वस्तू मी अशी रस्त्यावर फेकत नसते. पाहिजे तर माझी सायकल विकून टाक आणि तीच स्केटबोर्ड घे. नाही सायकल विकू शकत. सेकंड हँड वस्तू आजकाल कोण घेत नाही, सगळेजण नवीन घेतात. गप गाई जरा. गप ग. चल, पाणी पी, चल, पाणी पी, चल. तर तुम्ही प्रेम नाही करत तर जवळ कशाला घेते? कोण बोललं तुला प्रेम नाही करत? आई तर तुझ्यासाठी किती खाऊ येते. रोज रोज एवढा खाऊ कोणाचं खातो? आईच आणते ना. तुझ्यासाठीच जातात ना कामाला त्या. एवढी जवळ प्रेम नाही करत तर जवळ कशाला घेते? घेते ना मी, प्रेम करते. तर त्या दिवशी कशाला असं केलेलं की कॉक्रोच तर त्याने मी तुला बोलत होतो आणि विश्वास नव्हतं. मी नाही